अजित नवलेजी आपल्याबरोबर जोडले गेलेत। अजित नवलेजी, आपण ऐकलं असेल मंगल प्रभात लोढा काय म्हणाले, तर त्यांचं असं म्हणणं आहे की भारत सोने की चिडिया असं जे म्हटलं जात होतं ते शेतीमुळे नव्हे तर घरोघरी स्टार्टअप होते आणि त्यामुळे भारताला अशा प्रकारे सोने की चिडिया असं म्हणत होते, असं त्यांचं म्हणणं आहे। तुम्ही या वक्तव्याकडे कसं पाहता? मंगल प्रभात लोढा सारखे लोक आज या महाराष्ट्राचे मंत्री आहेत, हे या महाराष्ट्राचं सर्वात मोठं दुर्भाग्य आहे असं म्हणण्याची वेळ आलेली आहे। कारण त्यांचं जे आकलन आहे ते काही फक्त बोलण्यापुरतं सीमित राहत नाही, ते त्यांच्या धोरणामध्ये परावर्तित होतं आणि त्यातून मग शेतीला, शेती धोरणांना, शेतकऱ्यांना दुय्यम महत्व देण्याची प्रक्रिया त्यांच्या धोरणाच्या अंमलबजावणीत आपल्याला दिसते। आणि अशाच प्रकारची मानसिकता असल्यामुळेच आज शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागते, शेती विकासाकडे दुर्लक्ष होतं आणि शेतकऱ्याला स्वतःच्या पत्नीला अवताला बैलाच्या जागेवर जुंपण्याची वेळ येते। हे या राज्यकर्त्यांच्या मानसिकतेचा हा परिणाम आहे, तो त्यांनी बदलला पाहिजे। मला दुर्दैव या गोष्टीचं वाटतं की मुख्यमंत्री साहेब हे स्वतःला खूप व्यवस्थितपणाने सुसंस्कृत असं समजतात, मात्र त्यांच्या मंत्रिमंडळातले हे सगळे मंत्री अशा प्रकारे शेतकऱ्यांना प्रतारित करणारं, शेतीचा अपमान करणारे वक्तव्य करत राहतात। एक कुठेतरी यांची शाळा घेतली पाहिजे आणि शेतीतूनच या महाराष्ट्राचा पायाभरणी विकासाची कशी झाली हे त्यांना समजून सांगण्यासाठी विशेष परिश्रम घेतले पाहिजे। ही आवश्यकता दुर्दैवाने आज निर्माण झालेली आहे। अगदी खरे अजितजी। आणि मंगल प्रभात लोढा ज्या मंचावर बोलत होते ते सुद्धा स्टार्टअपचाच मंच होता असं त्यांच्या मागे बोर्ड दिसतो आहे, त्यामुळे अर्थात त्या ठिकाणी संबोधित करताना त्यांना बहुधा तो विषय जास्त महत्त्वाचा वाटला असेल। शेतीला त्यांनी दुय्यम स्थान दिलं, मात्र अर्थातच आपल्याकडून अपेक्षा आहे आपण हा मुद्दा उपस्थित कराल आणि निश्चितच या संदर्भातला तुमचं जे म्हणणं आहे ते पोहोचवण्याचा प्रयत्न कराल। धन्यवाद, आपण झी 24 तास बरोबर बोललात, आपली प्रतिक्रिया दिली। अजित नवले आपल्या बरोबर होते, शेतकरी नेते। तर शेतीमुळे भारताला सोने की चिडिया असं म्हणत नव्हते, तर घरोघरी स्टार्टअपमुळे भारत सोने की चिडिया होता असं मंगल प्रभात लोढा यांनी वक्तव्य केलं। त्यामुळे आता एक नवीन वाद होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते।